नमस्कार गितेश. गितेश टिकवणे माझे मित्र आहेत. त्यांना चनेवाल्यामध्ये त्यांच्या मित्रांना फ्लॅट घ्यायचा आहे, तर त्याकरता त्यांना मी सांगतोय. चनेवाला कॉम्प्लेक्स रोहा बाजारपेठमध्ये प्राईम लोकेशनचा आपला प्रोजेक्ट आहे. रचना डेव्हलपर्स या नावाने राकेश मोरे बिल्डर अँड डेव्हलपर्स आणि रामनाथी बिल्डर अँड डेव्हलपर्स हे दोन बिल्डर एकत्र येऊन एक चांगला प्रोजेक्ट रोह्यामधला आपण करतोय. लीगल रेरा अप्रोल रोहा नगरपालिका अप्रोल प्रोजेक्ट आपला आणि मेन रोड टच रोह्यामध्ये असं प्रोजेक्ट पुन्हा होणे नाही. सागर डेअरी ते पोलीस चौकी आपली तिथपर्यंत बघितलं तर मोठा प्रोजेक्ट कुठेच नाही आहे. तर आपला हा प्राईम लोकेशनचा प्रोजेक्ट आहे, ज्याचं नाव आपण ठेवलंय चनेवाला कॉम्प्लेक्स. चनेवाला कॉम्प्लेक्समध्ये तुम्ही जर बघितलं तर किती फ्लोअरची आहे? तर ती फ्लोअरची आहे. G+6 फ्लोअरचं बिल्डिंग आहे. ग्राउंड फ्लोअर कमर्शियल, फर्स्ट फ्लोअर कमर्शियल आणि त्याच्यानंतर 5 फ्लोअर जे आहेत ते रेसिडेन्शियल आहेत. त्यामध्ये 2 BHK आहेत, 1 BHK आहेत आणि या रेसिडेन्शियल एरियामध्ये आपण बेसमेंट कार पार्किंग ठेवले. कार पार्किंगचे आपण चार्जेस घेतो, तुमच्या नावावर ते सिस्टम करून देतो आणि टोटल टेरेसवरती आपण ॲमेनिटीज दिल्यात. जे काही सुखसोयी द्यायला पाहिजे त्या सर्व फॅसिलिटी आपण ॲमेनिटीज, न्यू ॲमेनिटीज आपण देतोय. हा टोटल प्रोजेक्ट 30 फ्लॅट आणि कमर्शियल ग्राउंड आणि कमर्शियल फर्स्ट असा प्रोजेक्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण आता बघतोय. तर तुम्हाला एरिया सांगू शकतो. 1 BHK दादा किती? 1 BHK आहे, 709 स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया त्याचा जातोय 400 वगैरे असा आसपास कार्पेट जातोय. त्याच्यानंतर हा टोटल हॉल, किचन, बेडरूम, टेरेस अशा पद्धतीचा आहे. जर तुम्ही हा फ्लॅट घेतला त्याचा नंबर आहे 202. तुमचा लिव्हिंग, किचन, बेडरूम, पॅसेज, एक पॅसेजमध्ये एक टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. नंतर 2 बेडरूम, एक बेडरूममध्ये आपण आतमध्ये मास्टर टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. मास्टर बेडरूममध्ये म्हणजे टॉयलेट बाथरूम दिलेला आहे. त्यानंतर टेरेस आपण छोटासा बाल्कनी दिलेली आहे. या साईडला हॉलला सुद्धा बाल्कनी दिली आहे. दोन्ही साईड आणि मोठा पॅसेज आहे, तुम्ही बघू शकता. हा तुमचा बघितला तर हा तुमचा फ्लॅट. या साईडला दहावीर मार्केट, या साईडला रोहा नगरपालिका, या साईडला बस स्टँड, असे 3 प्रोजेक्टचे आपले प्राईम लोकेशन आहेत. आणि तुम्ही बघता तर प्रत्यक्षात जो व्हिज्युअल आहे तो असा आहे, बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं की हा जो ग्राउंड फ्लोअर आहे हा कमर्शियल आहे, फर्स्ट फ्लोअर कमर्शियल आहे. फर्स्ट फ्लोअरची एंट्री जी तुम्हाला दिसते ती त्या साईडला जे काही आपण एंट्री केलेली आहे त्यामध्ये आपण खास एंट्री बनवलेली आहे त्या प्रोजेक्टची. चनेवाला कॉम्प्लेक्स म्हणून आपला हा प्रोजेक्टचं नाव आहे. प्राईम लोकेशनचा प्रोजेक्ट आहे. हा रोड नदी संवर्धनकडे जातो. तो रोड रोहा नगरपालिकेचा मेन रोड आहे आपला आणि समोरच एंट्रीला सर्कल असलेला आपला प्रोजेक्ट आहे. एक लँडमार्क रोह्याचा असलेला हा आपला प्रोजेक्ट. रोह्यामध्ये जर चनेवाला बोलले तर त्यांचं गेली 40-50 वर्ष चणे विकायचे म्हणून चनेवाला कॉम्प्लेक्स. आणि एक रोह्याचा लँडमार्क कुठून जरी आला तरी तो एक लँडमार्क आहे. हा म्हणजे जसं सेंट्रल असतो तसं. आणि सर्व जे आपण आतमध्ये जे कमर्शियल प्लेस करतोय ते सर्व जे मॉल सारखंच करतोय. म्हणजे कॅफे, ज्वेलरी, नॉयल्टी, त्यानंतर स्पोर्ट्स, त्यानंतर हॉटेल असतील, त्यानंतर कॉटन किंग सारखे कपड्याचे दुकान असतील, ब्रँड ज्याचे ब्रँडिंग असेल, हॉस्पिटल असेल, अशा पद्धतीचं या प्रोजेक्टमध्ये आपण त्यांना रिसर कमर्शियल प्लेस देतोय. ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर कमर्शियल आणि नंतर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा 5 फ्लोअर रेसिडेन्शियल. त्यामध्ये 2 BHK आणि 1 BHK. तुझ्या मित्राची काय रिक्वायरमेंट आहे? 2 BHK. 2 BHK. तर तुझ्या मित्राचा 2 BHK जर असेल तर आपल्याकडे 2 BHK सेकंड फ्लोअरला शिल्लक आहे आणि 4थ्या फ्लोअरला म्हणजे फोर्थला शिल्लक आहे. एरिया काय त्यांचा? तरी 1156चा त्यांना एरिया आहे आणि 1147 असे 2 एरियाचे आहेत. म्हणजे 1156 आणि 1147 कुठेही म्हणजे कार्पेट बिल्टअप मध्ये कुठेही काटछाट नाही. त्याच्यामुळे
आपण लिहितानाच 1156 असेल तर Direct 1156, तेच फायनल 1147 तर 1147 अशा पद्धतीचा आपला प्रोजेक्ट आहे. आणि आजपर्यंत आणि दोन्ही बिल्डर आणि प्रोजेक्टचं आता काम एक साधारण 40% काम झालेलं आहे, जेणेकरून सेकंड स्लॅब आता आपला आलाय. फर्स्ट स्लॅब कधीपर्यंत कम्प्लीट होईल तरी? तरी मी 24 महिन्याचा कालावधी घेतलेला आहे. 2 पण वर्ष. 30 महिने आपला परफेक्ट. आता त्याच्यात फर्स्ट टूर आलेला आहे, त्याच्यामुळे अजून 24 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 वर्षात ते काम कम्प्लीट करून देऊ, हँडओव्हर देऊ आपण. ठीक आहे. रोहा नगरपालिका परमिशन आहे, रेराची परमिशन आहे, कागदोपत्रामध्ये आपण एकदम टायटल क्लिअर आहे, हां. रोड टच प्रोजेक्ट आहे, कुठेही कागदाच्या पलीकडे काम नाही, कुठेही जी काय रिक्वायरमेंट असेल ती टोटल त्या कार्पेटच्या हिशोबानेच असेल, असा आपला प्रोजेक्ट ठीक आहे. आहे. धन्यवाद. थँक्यू.